जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान दाभड हे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सत्यगणपती देवस्थानाला अंगरिका चतुर्थी व लग्नसराईत भक्तांनी भरभरून दान दिले आहे। या संस्थानाच्या दानपेट्या 6 महिन्यांनी उघडण्यात आल्या आहेत। भक्तांनी दिलेल्या दानांची मोजणी करण्यात आली असून रोख 16,66,210 रुपये तसेच सोने 0.67 ग्रॅम आणि चांदी 10 किलो 220 ग्रॅम जमा झाली आहे। मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यातील भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान म्हणून सत्यगणपती देवस्थानला ओळखले जाते। मराठवाडा राज्य व परराज्यातील गणेश भक्त संकष्टी चतुर्थी, गणेश जयंती आणि दररोज दर्शनासाठी गर्दी करत असतात। गणेश भक्त आपली इच्छा पूर्ण झाल्यावर पैसे, सोने, चांदी आदी दान सदळ हाताने दानपेटीत टाकतात। संस्थानाचे व्यवस्थापन तहसील कार्यालयाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येते। भक्तांना सोयी सुविधा देण्यासाठी संस्थानातर्फे प्रयत्न केले जात आहेत। सत्यगणपती संस्थानाला देण्यात आलेल्या दान द्रव्यांची मोजणी धर्मदायुक्त कार्यालयाचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली। ही मोजणी संस्थानाचे प्रशासक तथा तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार शिवाजी जोगदंड, धर्मदाय कार्यालयातील निरीक्षक DG कर्ण, मंडळ अधिकारी महेश वाकडे, नवीन रेड्डी, जयश्री कोल्हे, तलाठी रवी पलेवाड, राजकुमार सूर्यवंशी, संभाजी घुगे, सय्यद मोहसिन, व्यंकट मोटे, उज्ज्वला वानखेडे, लक्ष्मण देशमुख, शेख सफी, अव्वल कारकून, शोभा पाटील, महसूल सहाय्यक विनोद बाहुस्कर, विश्वंभर सोळंके, ग्रामसेवक शिवानंद गाडे, सत्यगणपतीचे देवस्थान येथील कर्मचारी गोविंद पाटील, जगन्नाथ साखरे, प्रदीप मोरे, कोतवाल, राजेश सूर्यवंशी, नितेश माटे, विजय जयस्वाल, बालाजी पवार, सुनील पातळे, पांचाळ, बाळकृष्ण बन महाराज, शिवाजी देशमुख महाराज, मन्मथ स्वामी महाराज, उमेश वच्छवार आदींनी परिश्रम घेतले। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर, नांदेड।